नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरल्यानंतर आता रामकुंड परिसरातील परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती येत आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा दुतोंड्या मारुती आहे, ज्याला पुराचं मापदंड समजलं जातं। त्याच्या कमरेपर्यंत छातीपर्यंत काल जे आहे ते पाणी लागलं होतं आणि त्यानंतर आता पावसानं विश्रांती घेतल्यानंतर गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आत्ताची ही परिस्थिती जी आहे ती रामकुंडावरील बघायला मिळत आहे। या संपूर्ण रामकुंड परिसराला पुराच्या पाण्याने वेढलं गेलेलं होतं। या ठिकाणावर असलेली मंदिरं देखील पाण्याखाली गेली होती। मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर धरणातील विसर्ग जो आहे पाण्याचा तो देखील कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता पूर देखील ओसरलेला आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत होती आणि त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आला होता। त्यामुळे संपूर्ण रामकुंड जे आहे ते गेली 2 ते 3 दिवस पाण्याखाली आपल्याला बघायला मिळत होतं। मात्र आता परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। याच रामकुंड परिसरामध्ये भाविक आणि पर्यटकांची देखील मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणावर भरणारा आठवडे बाजार जो आहे बुधवारचा तो देखील बंद होता। त्या दिवशी बंद ठेवण्याच्या ज्या सूचना आहेत त्या प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या। मात्र आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर पूर ओसरल्यानंतर या ठिकाणावरती अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांनी देखील आपले दुकानं थाटल्याचं एकंदरीतच बघायला मिळत आहे। मात्र गेली 2 ते 3 दिवस पावसाची जी परिस्थिती होती त्यामध्ये गंगापूर धरणातून जो पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता त्यामुळे गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती जी होती ती आता आपल्याला बघायला मिळत होती आणि आता आपल्याला पूर ओसरल्यानंतर अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती बघायला मिळते। कॅमेरा पर्सन कुशल पाटील सह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।